तर आता आपण इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण असतं. आता 1 वाजेपर्यंत आणि आतमध्ये प्रत्येक ठिकाणी असं काही ना काहीतरी लावलेलं आहे जेणेकरून आपल्याला माहिती भेटेल. आणि हा असा मंदिर आहे एकदम प्रसन्न. आणि जसं आपण मंदिराच्या बाहेर निघू इकडं हा असा आहे आता एकदम 6 ते 7 एकरच्या आतमध्ये पसरलं आहे मंदिर. आणि इथून बघू शकतो सगळं, इथून पुढं बिल्डिंग आहे आणि हे असं काय आणि इथून मग बाहेरचा व्यू आता मंदिर चालू झालं. प्रसन्न असं वातावरण आणि इकडे फोटोशूटसाठी चांगले सर्वजण इथेच फोटोशूट करतात. आणि ही बिल्डिंग आजूबाजूची. आता इथून आपण जाणार प्रसाधन सेंटर. प्रसाधन सेंटर इथे या गोष्टी एवढ्या भेटणार आहेत आपल्याला. आता बघूया काय तुम्ही माहिती काढून आला ना तसं. हा, मी एकदा एक भेट देऊन आलेलो आहे. तर इकडे प्रसाधन सेंटर आहे. आपण सटकेच नॉर्मल रेट आहेत तिथे आहे ना, मग ठीक आहे. जसं की वडापाव 20 रुपये, समोसा 20 रुपये, अशा पद्धतीचे रेट आहेत. आणि व्हरायटी ऑफ स्नॅक्स आणि स्वीट भरपूर आहेत, बघायला मिळते. भरपूर आहेत आपण प्रवेश करूयात. चला तर आतमध्ये जाऊया आपण. प्रवेशासाठी लेफ्ट साईडला जायला लागलं आपल्याला. आता आम्ही गाडीत अशी शरदजींच्या गाडीत आम्ही बसलेलो आहे. खूप छान वाटलं. एक्सपिरियन्स कसा होता गाडीचा? गाडीचा एक्सपिरियन्स अतिशय उत्तम होता, आनंददायी आणि आरामदायी. ते 300 सोडले तर खूप छान होता ना एक्सपिरियन्स. फाईन लागला आम्ही 300 मध्येच मिटवलाय. आज आपण आलोय श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर, ज्यालाच इस्कॉन टेम्पल बोलतात. हे टेम्पल खारघरमध्ये, ज्याचं 2025ला नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालंय. तर चला पाहूया आजचा व्लॉग. तर चला आपण आता इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये आलोय. गेलो तरी तर सुरुवातीला आपल्याला पाण्याची व्यवस्था आहे, त्यानंतर जेवणाची सोय सुद्धा आहे. आणि इथं 100 रुपये चपलीच आहेत, पण विकासने डोका लावलाय. आता आम्ही चप्पल गाडीत काढून येतो. गाडी तिथं आम्ही लावलेली आहे पार्किंगला. गाडी जर इथे बघा आपले टोकन दिलंय, टोकन देतील, तो टोकन द्यायचा आणि मग इथून तुम्हाला. तर फायनली आपण इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये चाललोय. हा इस्कॉन टेम्पल खारघर श्री मदन मोहनजी टेम्पल आहे. आणि आउटसाईड असं काहीतरी चांगलं वाटतं जरा. विकास चांगलं आहे. आणि मंदिराच्या या साईडला आपण बघू काय स्विमिंग पूल नाही. काय तुमच्या प्रतिक्रिया देतात का मंदिराबद्दल? पहिला इम्प्रेशन. वातावरण प्रसन्न आहे का? स्वच्छता आहे, खूप छान आहे, मस्त वाटतं. प्रशस्त असं मंदिर इथे बघायला मिळते. तुमचं काय? गार्डन आहे आजूबाजूला. गार्डन पण आहे. गार्डन मध्ये येऊन बसू आपण. 1 वाजेपर्यंत आहे. नक्की आहे कसं? राधाकृष्ण आहे का काय आतमध्ये? राधाकृष्ण टेम्पल. खारघरमधील इस्कॉन मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारी 2025 रोजी उद्घाटन करण्यात आलंय. हे आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तब्बल 12 वर्षे लागली आणि अंदाजे 170 कोटींचा खर्च आलाय. हे मंदिर सुमारे 8 ते 9 एकर जागेत उभारले. हे मंदिर नसून या ठिकाणी आपल्याला वेदशास्त्र महाविद्यालय, आयुर्वेदिक उपचार केंद्र, ग्रंथालय, गायशाला, ज्येष्ठ नागरिकांसाठी आश्रम, वेद संग्रहालय, सेंद्रिय शेती आणि बऱ्याच काही गोष्टी पाहायला भेटतात. इथे गोविंदा शाकाहारी रेस्टॉरंट सुद्धा समावेश आहे. दर्शनाचं डेली टायमिंग इथे दिलेलं आहे 8:30 ते 12 सकाळी, त्यानंतर 12:30 ते 1. हा, तर हा स्लॉट आम्ही बुक केलाय 12:30 ते 1. त्याच्यानंतर 4, 6:30. सुरुवातीला तू इथे येण्यासाठी नकार दिला होतास, आता तुला काय वाटतंय? नक्कीच आता आल्यावर जरा प्रसन्न वाटतंय. चांगलं झाला की नकार दिला नाही असं वाटतं. आता प्रतिक्रिया तुमची कशी काय? जबरदस्ती गेली, चल चल येत नव्हता तू. नाही, मंदिराबद्दल काय? मंदिराबद्दल छान आहे, मस्त आहे. मस्त आहे ना मंदिर? प्रसन्न. आणि तुमच्या काय मंदिराबद्दल प्रतिक्रिया? मस्त मस्त आहे ना. थोडक्यात प्रतिक्रिया दिल्या ते तुम्ही इथे थांबा, मी वरून घेतो जरा.
तर हां तर असं काय आहे. तर आता आपण थोडासा मंदिराच्या आतमध्ये जाऊ आणि थोडा अजून काही गोष्टी पाहू. त्याच्या आधी समोर बघू शकता एकदम म्हणजे प्रसन्न असं वातावरण आहे आलं प्रत्येक ठिकाणी. आणि थीम चांगले व्हाईट ब्लॅकमध्ये सगळं थीम केलेलं आहे. आणि इथून इकडं आणि इकडं आपली माणसं वरती उभी आहेत अशी. तर यांचा आपण एक फोटो घेऊ आधी. तर इथं आतमध्ये वाटतं म्युझियम का काहीतरी आहे. भरपूर गोष्टी दिसतात. त्याला आपण आधी एकदा आतमध्ये जाऊन बघू काय काय गोष्टी आहेत. तर हे बघा हे जे सांगू इथं तिथून भरपूर गोष्टी ज्या आपण विकत घेऊ शकतो. त्याआधी इथं आलं तिथं बघू शकता आनंद वृंदावन हॉल हेल्दी वेल्दी अँड वाईज त्या गोष्टी सगळ्या येतात. आणि त्याच्या आधी बघायला गेलं तर आपण विकत घेऊ शकतो. त्याच्यात आपण वरून खाली येते त्याच्यानंतर आपण काय त्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो. तर आपली माणसं आलेली आहेत तिथून एक एक गोष्टी आहेत. एक घ्यायला पाहिजे शोपीस ठेवायला. तिकडे काहीतरी खरेदी चालू आहे विकासांची. चांगल्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर भरपूर चांगल्या गोष्टी ज्या आपण इथे खरेदी करू शकतो. जर तुम्ही इस्कॉन टेम्पलला आले तर नक्कीच खाली या आणि हे करू शकता. प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे भेटेल. आपण जोरात बोलू शकत नाही कारण त्या जास्त आवाज येतो इथं. भाऊजी भाऊजी हो भाऊजी ही कामाची गोष्ट वाटली जरा. केसर हल्दी चंदन हर्बल सोप नो अॅनिमल फॅट 70 रुपये. पण चांगले म्हणजे हे करता येईल अशी. तर येतं पण जर अत्तर तुटला तर एकदम प्रेमाने त्यांनी कशी बोलतात मारतात आपली तशी मारते. इथं चांगल्या ह्याच्यात लिहिलं त्यांनी. गुड टू सी. बघायला चांगलं आहे धरायलाही चांगलं आहे. जर तुटलं तर विकलं असं समजा. चांगलं वाटतं. खालून खरेदी झाल्यानंतर आम्ही आरतीची वेळ झाली होती. त्याच्यानंतर आरतीसाठी आम्ही मंदिरात वरती आलो. 12:30ची आरती होती आणि सर्व मंदिर पूर्ण भक्तांनी भरून गेलं होतं. एकदम फ्रंट सीट भेटले आम्हाला. एवढं मंडळी आपले एवढ्या याच्यात पण. आणि आता मंदिर चालू आहे. 12:30 वाजलेत. 1 मिनिट बाकी आहे. दोन्ही एकदम खाली याच्यात बसलं इथं. अवघडलं. हरे राम हरे राम हरे राम हरे राम. तीन प्रकारचं मंदिर आहे. हा पहिला मंदिर आहे. त्याच्यानंतर हा मधोमध होता. त्यानंतर आपण आल्यावर गर्दी भरपूर आहे. वीकडे तरी गर्दी. हा एक मंदिर आहे. हा स्टार्टिंग इथून होते. त्याच्यानंतर हा एक मंदिर आहे. आता आरतीची वेळ चालू आहे. हा एक मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा मग हा तिसरा मंदिर लागतो.
मंदिरात काही ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या विराट रूपाचं दर्शन असणाऱ्या प्रतिमा दाखवल्यात. ही घटना महाभारताच्या भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात दिले, ज्यावेळी युद्धभूमीवर अर्जुन मानसिक दृष्ट्या द्विधावस्थेत होता. ज्यावेळी त्याला त्याच्याच भावांविरुद्ध युद्ध करायचं होतं, त्यावेळी श्रीकृष्णाने त्याला धर्म, कर्म आणि आत्मा यांचे ज्ञान दिले होते. तसेच मैत्रीचे प्रतीक म्हणून सुदामा आणि श्रीकृष्णाचे छायाचित्रही या मंदिराच्या आतमध्ये लावण्यात आलेले आहे. आणि इकडनं तिन्ही मंदिर बाहेरून असं आहे आपला, तिन्ही प्रकारची मंदिरं दिसतात आणि वरती हे पण चांगले केलेलं आहे. इकडं पण आतमध्ये हा ए बडे इथं चांगला फोटो पण येतो. तर आता आपण इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण. आता 1 वाजल्यानंतर आणि आतमध्ये प्रत्येक ठिकाणी असं काही ना काहीतरी लावलेलं आहे, जेणेकरून आपल्याला माहिती भेटेल. आणि हा असा मंदिर आहे, एकदम प्रसन्न. आणि जसं आपण मंदिराच्या बाहेर निघू इकडं हा असा आहे, आता एकदम 6 ते 7 एकरच्या आतमध्ये पसरलं आहे मंदिर. आणि तुम्ही बघू शकता सगळं, इथून पुढं बिल्डिंग आहे आणि हे असं काय आहे. आणि इथून मग बाहेरचा व्यवस्था मंदिर चालू झालं. प्रसन्न असं वातावरण. आणि इकडे फोटोशूटसाठी चांगले सर्वजण येतात फोटोशूट घ्यायचं. आणि ही बिल्डिंग आजूबाजूची. तर आता इथून आपण जाणार प्रसाधन सेंटर. प्रसाधन सेंटर इथे या गोष्टी एवढ्या भेटणार आहेत आपल्याला. आता बघूया काय तुम्ही माहिती काढून आला ना तसं. हां, मी एकदा भेट देऊन आलेलो आहे. तर इकडे प्रसाधन सेंटर आहे. आपण सगळेच नॉर्मल रेट आहेत तिथे, आहे ना, मग ठीक आहे. जसं की वडापाव 20 रुपये, समोसा 20 रुपये, अशा पद्धतीचे रेट आहेत. आणि व्हरायटी ऑफ स्नॅक्स अँड स्वीट भरपूर आहेत, बघायला मिळते. भरपूर आहेत आपण का? प्रवेश करूयात. चला तर आतमध्ये जाऊया आपण. प्रवेशासाठी लेफ्ट साईडला जायला लागला आपल्याला. प्रवेश करू आधी. प्रसाधन सेंटर भरपूर मोठं प्रसाधन सेंटर आहे. तर आता आधी आपण आतमध्ये जाऊ आणि बघू काय काय तिथं मेनूमध्ये एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर बघूया आता काय घेतं. आणि आधी आपण एंटर होतो आता. अरे बापरे, भरपूर गर्दी आहे. आणि स्वीट्सपासून भरपूर गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला इथे भेटून जातील. इथं आता विचारपूस चालू. प्युअर घी आहे बोलतो. हां, तुम्हाला नाश्ता करायचा काय खायचं? नाही आपण मेन कोर्सवर नॉर्मल काय एक ना ढोकलं. नाही एक ढोकलं. हां, एकच ढोकला घ्या प्लेट, म्हणजे हे नको जास्त. परत पुढं थोडासा आपल्याला कार्यक्रम मोठा आहे ना आपला, जेवणाला वेळ आहे, त्याच्यामुळे नॉर्मल आम्ही स्नॅक्स घेतले. विकास संपून घेतले, स्नॅक्सला घेतले. कोपऱ्यावर घे, कोपऱ्यावर. ढोकला खाल्ला. रिव्ह्यू कसा आहे तुमचा? क्वालिटी चांगली नाही आहे. त्या ढोकल्या व्यतिरिक्त इतर मेनू टेस्ट करा. नाही तरी संपवायलाच आपण. का रेट कसा होता येतो? 60 रुपये. नाही मग रिकमेंड केलेलं चांगलं नाही. जायचं वेळ झालेलं आहे. लांबनं पाहू शकता असं मंदिर आहे. गर्दी इकडे 100चा टोकन रिटर्न द्यायला लागेल. तर जायच्या आधी इथे अन्नदान महादान फ्री सेवा आहे. तर आपण बघू, ते बोललेत. थांबा, हा प्रसाद आहे. तर हा असा काहीतरी शेवटचा. हा, अरे बाव, इंग्लिश ती वाचली का तुम्ही? तर एक इथून आपण यांचा फोटो घेऊ. आता आम्ही गाडीत अशी शरदजींच्या गाडीत आम्ही बसलेलो आहे. खूप छान वाटलं. एक्सपिरियन्स कसा होता गाडीचा? गाडीचा एक्सपिरियन्स अतिशय उत्तम होता, आनंददायी आणि आरामदायी. ते 300 सोडले तर खूप छान होता ना एक्सपिरियन्स.
फाईन लागला आम्ही 300 मध्येच मिटवलाय. हे लावला का रे तुम्ही मॅप? त्यांनी एक आम्हाला भेटवस्तू दिलंय प्रत्येकाला. हा असा कॅलेंडर दिलाय, त्याच्यात भरपूर माहिती पण दिली. तुम्हाला कॅलेंडर मध्ये मंदिराच्या विषयी भरपूर माहिती आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री राधे.